पुरतं घरच्या चवळ्याला सकाळी सकाळी चहाची तळप लागून गेली. मग काय येऊन लागलो लगेच गावात दूध घ्यायला, चहा वगैरे पिला गेला. मग काय पप्पांना नाशिकला जायचं होतं म्हणून बिल्लोराणी धुवायची होती आपल्याला. बिल्लोराणीची एक साईड तर धुतली गेली, पण दुसरी साईड धुवायची बाकी होती अजून. दुसरी साईड धुण्यासाठी आपल्याला बिल्लोराणी फिरून आणायची होती. गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला तर डायरेक्ट चुनापुडी सापडली आणि ती चुनापुडी नव्हती राहिली, डायरेक्ट चुनापुडा होऊन गेला होता. बिल्लोराणी तर पूर्ण धुतली गेली होती. ती कशी चमकत होती कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या गावाला परत कधीच पडायला नको गारा म्हणून टाकून दिला मी राधाला चारा. आणि बाहेर गेलो, बघितलं तर काय आपली कोंबडी अंडे द्यायला बसली होती. तिच्या बाजूला डायरेक्ट सिक्युरिटी गार्ड बसले होते. आपल्या कोंबड्यांना असं पाहून एकच लक्षात आलं, औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. त्यानंतर मी येऊन लागलो डायरेक्ट वावरात बेले पाडायला. मग काय आपल्या छोट्या सिंबावर बसून घेतलं आणि बेले पाडायचं सुरुवात करून दिली. लहान मुलं देतात चड्डीमध्ये मुतून, आपला छोटा सिंबा गेला वावरात गुतून. नागराचं काम संध्याकाळपर्यंत तर पूर्ण होऊन गेलं होतं. आणि असे नवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षद चव्हाण याला फॉलो करून घ्या.